नमस्कार। आज आपण लाईव्ह येण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे त्या कारणासाठी आपण लाईव्ह येतोय, त्यामुळे आपण थोडा अगोदर सूचना देऊ शकलो नाही। त्यासाठी मी आपल्या सर्वांची सर्वप्रथम माफी व्यक्त करतो की मी अगोदरच सूचना द्यायला पाहिजे होत्या, परंतु ते वेळेवर इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून वेळेवर लाईव्ह यायचं आम्ही ठरवलं आणि म्हणून वेळेवर आत्ताच ताबडतोब आम्ही मेसेज दिला होता की आपण लाईव्ह येणार आहोत, म्हणून आपण वेळेवर आता लाईव्ह येतोय। याचं कारण महत्त्वाचा जो विषय आपला आहे, ज्या विषयासाठी आपण आज लाईव्ह येतोय तो घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे। ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही कदाचित याही लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे, त्याकरिता आपण आज लाईव्ह आलोय। खऱ्या अर्थाने आपल्या लाईव्हचा सब्जेक्ट विषय आहे की पीक विमा आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागर अभियान जे आपण चालवतोय जागृती, त्यासाठी आपण लाईव्ह आलोय आज। आणि लाईव्हचा मुद्दाच खऱ्या अर्थाने पीक विम्याचा आहे आज। या पीक विम्यामध्ये जे आपण मागील वर्षी जो आपण त्रास भोगला, तुमच्या प्रत्येकाला माहिती आहे की आपण मागच्या वर्षी खूप आंदोलनं केलीत, पीक विम्यासाठी भांडणं केली, परंतु ते सर्व झाल्यानंतर सुद्धा बरेचसे आपले जे शेतकरी आहेत ते या पीक विम्यापासून वंचित राहिले। या शेतकऱ्याला काय झालंय, काहींनी तक्रारी केल्या पण नंतर मेसेज हरवले, काहींनी तक्रारीच थोड्या चुकीच्या पद्धतीत केल्या गेल्या। हा सारा प्रकार घडू नाही याच्यानंतर नेक्स्ट मध्ये तुम्हाला आवाज येतोय ना? तर हा सर्व नेक्स्ट पर्याय आपल्या लोकांना घडू नये, पुन्हा रिपीट असं तकलीफ होऊ नये म्हणून आपण आज लाईव्ह येतोय। या लाईव्हचं महत्त्वाचं कारण तर तुम्हाला आता समजलंच आहे। आपण जो मुद्दा समजावून सांगतोय प्रत्येकाला, याचं कारण आहे की ज्या शेतकरी आता 1 रुपयामध्ये पीक विमा घेणार आहेत, हा पीक विमा सरकारने 1 रुपयामध्ये ठेवलेला आहे, परंतु नेमका पीक विमा 1 रुपयात का ठेवलाय याचा कोणी कधी विचार केलेला नाहीये। आपल्या शेतकऱ्याला वाटतं 1 रुपयात पीक विमा आता भरून टाकले आपण, आणि जास्तीत जास्त लोकांनी भरा सुद्धा। हे सुद्धा आव्हान माझं आहे की आपण जास्तीत जास्त लोकांनी पीक विमा भरला पाहिजे। जोपर्यंत आपण भरणार नाही तोपर्यंत आपलं नुकसान हो न हो हा नंतरचा पार्ट राहिला, परंतु तोपर्यंत आपल्याला आपलं कळणार नाही की आपलं नुकसान किती झालं, पैसे मिळणार नाही मिळणार हा पार्ट नंतर झाला, परंतु त्याच्या अगोदर आपल्या साराला आपल्या सर्वांना या पीक विमा भरणं गरजेचं आहे। हे पहिले अगोदर सूचना करतो, आपल्या सर्वांनी पीक विमा भरायचा आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा आहे। दुसरी गोष्ट, हा पीक विमा 1 रुपयात नेमका काय आहे हे मात्र याच्या मागचं कारण तुम्हाला कोणी सांगायला तयार नाही। याच्या मागचं कारण असं आहे, हा एक त्यांचा 1 रुपयात पीक विमा देण्याचा उद्दिष्ट असं आहे की कदाचित मागच्या वर्षी जसं तुम्हाला दुष्काळाची मदत मिळत होती, मागच्या वेळेस गारपिटीची मदत मिळत होती, या वर्षी सरकारच्या डोक्यात असं आहे की 1 रुपयात पीक विमा तुम्हाला द्यायचा आणि त्यानंतर कुठली मदत सरकार लवकर जाहीर करणार नाही, नवे तर कदाचित देणारच नाही। हा आमचा त्या मागचा हेतू आहे। आणि तुम्हाला माहितीये की मी जे काही बोलील ते अभ्यासपूर्व बोलील, जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचं कदापि नुकसान झालं नाही पाहिजे। म्हणून आमचं जास्तीत जास्त लोकांना सांगणं आहे की पीक विम्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा, पीक विमा भरा। आणि हा 1 रुपयात जो पीक विमा आहे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की सरकारच्या डोक्यात असं आहे ठेवलेलं सरकारनं की याच्यानंतर आपल्याला दुसरी मदत शेतकऱ्याला द्यायचं काम नाही। पीक विम्यावरच सरकार आपली बोळवण करायच्या मागे लागलंय। जर आपलं नुकसान दुसरं काही झालं तर सरकार काही यावर्षी जाहीर करायच्या बेतामध्ये नाही, म्हणून यांनी पीक विमा हा 1 रुपयात आणलाय। नाहीतर सरकारनं क्लिअर करावं की तुम्ही आमच्यावर 1 रुपयात पीक विमा आणला, मोठा लवाजमा गाजवा लागले, तर मग हे बिन सांगा ना की पीक विमा तर आम्ही देणारच आहोत, पण जिथं कुठं शेतकऱ्याचं नुकसान होईल, जिथं कुठं शेतकऱ्याचा काही प्रॉब्लेम होईल ते सुद्धा आम्ही नुकसान देणार आहोत। याच्या मागचा छुपा हेतू 1 रुपयात पीक विमा देण्यामागचा हा क्लिअरपणे दिसतो। हा हेतू आहे की शेतकऱ्याला दुसरी नुकसान भरपाई द्यायचं काम नाही। हा सरकारच्या माइंड मधला, डोक्यामधला हा हेतू आहे। हा शेतकऱ्याच्या पोरांनी समजून घेतला पाहिजे। दुसरी गोष्ट, आपण पीक विमा मागच्या वर्षी फाडला बऱ्याच लोकांनी। पीक विमा फाडल्यानंतर तुमचं काय झालंय, काही लोक मला आजही सांगतात की अण्णा आम्हाला पैसे मिळाले नाही, काही सांगतात अण्णा आम्ही तक्रार केली होती परंतु पैसे कमी मिळाले। तर माझी तुम्हाला विनंती की यावर्षी ज्या तक्रारी आपण करतोय का यावर्षी ज्या आपण तक्रारी करणार आहोत, ह्या जास्तीत जास्त तक्रारी ह्या पोस्ट हार्वेस्ट मध्येच आपल्याला करायच्या आहेत।
पोस्ट हार्वेस्ट मध्ये याच्यासाठी आपल्याला तक्रारी करायच्या आहेत की पोस्ट हार्वेस्ट म्हणजे कापणीच्या वेळेस, जेव्हा आपण कापणीच्या वेळेस तक्रारी करू त्यावेळेस त्याचा मोबदला हा आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मिळतो. कारण आपण तुम्ही तक्रार अगोदरही केली तर त्याच्यासाठी जे भांडावं लागतं तेवढंच मला तुम्ही नंतर तक्रार केल्यावर सुद्धा भांडावं लागतं. परंतु यावर्षी तक्रारी करताना थोड्या अगोदरच तक्रारी न करता तक्रारीसाठी संयम ठेवा आणि तक्रारी ह्या पोस्ट हार्वेस्टच्या टायमाच्या जास्तीत जास्त करा, कापणीच्या वेळेच्या जास्तीत जास्त करा, ही सुद्धा विनंती करायला तुमच्या समोर आलं. बाकीचे जे काही छोटे मोठे बारीक बारीक मुद्दे आहेत हे मी गावागावात छत्रपती शिवाजी महाराज जागृती अभियान जे राबवतोय याच्यामध्ये बारकावे शेतकऱ्यापर्यंत समजावून सांगतोय की जसं की एखाद्या शेतकऱ्यानं जर एखादं शेत भाड्यानं केलेलं असेल तरी सुद्धा यावर्षी त्याला पीक विम्याचा लाभ मिळवता येतो. दुसऱ्याचं शेत भाड्यानं केलं असेल तर त्याला तो लाभ मिळवतो. ते मागच्या वर्षीच्या आंदोलनाचं आपलं यश आहे. त्या माणसाला सुद्धा यावर्षी पीक विमा मिळणार आहे कारण त्या आपण कमवलेलं यश आहे. आता त्या माणसाला सुद्धा पीक विम्याचा लाभ घेता येईल. हे जे काही छोटे मोठे बारकावे येतं हे मी गावागावात तर समजावून सांगतोच आहे प्रत्येकाला जाऊन. परंतु तुमच्या सर्वाला याच्यासाठी विनंती करायला लाईव्ह आलोय की जोपर्यंत तुम्ही सर्वजण बोलणार नाही, जोपर्यंत सोशल मीडियावर तुम्ही बोलणार नाही, जोपर्यंत मी तर पोहोचायचा प्रयत्न करतोच आहे प्रत्येकापर्यंत, पण तुमच्या परीनं तुम्ही ज्यांना ज्यांना सांगताय ते घरच्यांना पाहुण्याला त्यांना सांगा की थोडा संयम ठेवा आणि प्रत्येकाने काय करा की ज्या कंप्लेंट येतं त्या पोस्ट हार्वेस्ट मध्ये करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या नातेवाईक पाहुणा मित्र प्रत्येकाला सांगा पहिली पीक विमा फाड आणि नंतर पोस्ट हार्वेस्ट मध्ये तक्रारी करा. त्याही वेळेचं आम्ही तुम्हाला तसं सजेशन देणार आहे. कारण मागच्या वर्षी काय झालं, लोकांनी तक्रारी केल्या आणि विभागानं दाखवलं म्हणजे यंत्रणेनं दाखवलं की आज पाऊस पडलाच नाही. उदाहरणार्थ आजची तारीख आहे 17, आज पाऊस पडलाच नाही असं विभागानं दाखवलं आणि शेतकऱ्यांना थोडासा पाणी पडला म्हणून तक्रारी केल्या. त्या लोकांच्या तक्रारी रिजेक्ट लिस्टमध्ये टाकण्यात आल्या. तेव्हा मात्र आम्हाला खूप त्रास होतो जेव्हा रिजेक्ट लिस्टमध्ये या तक्रारी जातात तेव्हा. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या वर्षी आपण टाइम पिरियड वेळ काळ ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला देणार आहे आणि मी तुम्हाला कॉन्फिडन्सली सांगतो तुम्ही फक्त थोडंफार आम्ही सांगतो त्या गोष्टीवर जर चालला तर यावर्षी 2.5 एकराला कमीत कमी 25,000 रुपये हेक्टरी मिळवणार म्हणजे मिळवणार हो. या पद्धतीनं आपण कामाला लागलोय. याच्या वर मिळतील लोकांना परंतु याच्या खाली यावर्षी मिळू देणार नाही. फक्त काही गोष्टीचा संयम ठेवा, तक्रारीचा प्रॉपर संयम ठेवा. आम्ही त्याच्या सूचना तुम्हाला करत राहू वारंवार. परंतु आज पीक विमा फाडण्याची 30 तारीख लास्ट आहे. तोपर्यंत पीक विमा फाडून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय काय करायचंय हे सुद्धा मी स्वतः तुम्हाला गावागावात तर जातोय तेव्हा ऑनलाईन सुद्धा गाईडलाईन आपण तुम्हाला करू. प्रत्येकापर्यंत मेसेज कसा पोहोचल याची सुद्धा आपण तयारी करणारच आहोत. म्हणून मागच्या वर्षीचा ज्या लोकांना पीक विमा मिळालेला नाहीये त्या ह्या काही चुका ज्या झाल्या होत्या ह्या क्वेरी आपण दुरुस्त केल्या आणि या क्वेरी ज्या दुरुस्त झाल्या ह्या पुढच्या वर्षी होता कामा नये म्हणून आपण आतापासूनच लोकांना जागृत करण्याचा एक मी प्रयत्न करतोय की ह्यामध्ये अशा अशा गोष्टी झाल्या पाहिजे आणि या गोष्टीला आपण तो कॉर्नर हा पेटेंट ठेवणार आहे. हा कॉर्नरमध्ये कुठेही तुम्हाला चिंता करायचं काम नाहीये. हा तुम्हाला पीक विमा हेक्टरी कमीत कमी 25,000च्या वर देणार आहोत. आपण ताकदीनं मिळवून देणार आहोत आणि त्याच्यासाठी मला तुमचा सुद्धा सहभाग लागतो. तुम्ही माझ्यासोबत असल्याशिवाय शेतकरी म्हणून मी काही लई मोठा माणूस नाही. मी फक्त तुमचा काम करणारा माणूस आहे. म्हणून तुम्हाला आमच्या सोबत यावं लागतं आणि यावर्षी शेतकऱ्याला 2 दिवस आम्हाला द्यावं लागतं. एक दिवस शेताच्या जो आपण खर्च केला हा पीक विम्याकडून वसूल करायसाठी तुम्हाला 1 दिवस द्यावाच लागतो. दुसरा दिवस सोयाबीनसाठी तुम्हाला द्यावा लागतो. हे 2 दिवस तुम्ही आमच्या नावाचे काढून ठेवा. आपण शेती करतोय या शेतीच्या हक्क मागण्यासाठी हे 2 दिवस आपल्याला काढायचे आहेत हे ध्यानात ठेवा आणि यावर्षी पीक विमा जास्तीत जास्त लोकांना भरा. पुन्हा मी रिपीट सांगतोय आणि ज्या मागच्या वर्षी तुम्ही चुका केल्या तुम्हाला काही अडचण सुद्धा असली चुकून एखादी अडचण असली तर बिंदास फोन लावा मला. बिंदास स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना फोन लावा. त्यांना नाही समजलं आमच्या टीमला फोन लावा. आम्ही पीक विमा मिळेपर्यंत सदैव तुमच्या कामात आहोत. काही चिंता करू नका. या वर्षी आपण जास्तीत एकतर पेरणी लेट झाली त्यात जास्तीत जास्त मिळवून घेणार आहे. त्यात बोगस बियाची भानगड आहे तिच्यावर वेगळं बोलणार आहे मी. परंतु आजचा तो टाइम नाही. आज मला जे बोलायचं होतं जो मेसेज तुम्हाला द्यायचा आहे मला तुम्ही तुम्हाला आज देतोय आणि माझी तुम्हाला सपशेलपणे विनंती आहे काहीही झालं तरी चालल पण या वर्षी आपल्याला वाशिम जिल्ह्याचा
पश्चिम महाराष्ट्रातलं बारामती करून दाखवायचंय. एवढा प्रचंड पीक विमा आपल्याला यावर्षी मिळवून घ्यायचा आहे आणि याच्या कामाला मी आजपासून लागलोय. मी जे गावागावात जातोय, लोकांना जागृत करतोय, यातले बारकावे समजावून सांगतो की पश्चिम महाराष्ट्रात मिळू शकते, आपल्याला का नाही? उसाला मिळालं तर आपल्याला का नाही? तर आपल्याला मिळवावं लागल, आपली ताकद आपल्याला लावावं लागल, तुमच्या सर्वांना ताकदीनं उभं राहावं लागलं आपल्या सोबत. आणि तुम्ही जोपर्यंत सोबत आहात तोपर्यंत या कंपन्याला काय हायगईच नाही. मागच्या वर्षी जो आपण रिझल्ट दिला तो जगजाहीर सर्वांनी बघितला. यावर्षी सुद्धा ताकदीनं रिझल्ट भेटल, चिंता करू नका. जे काही छोटे मोठे बारकावे येतं हे मी टायमाअभावी तुम्हाला पूर्ण विश्लेषण याच्यातून देत नाहीये, देऊ शकत सुद्धा नाहीये, कारण खूप मला पण मर्यादा आहेत काही गोष्टी याच्यातून द्यायच्या. कारण सोशल मीडियावर काही गोष्टीच्यावर भांगडी उभ्या राहतात हे तुम्हाला आम्हाला माहितीये. परंतु तुम्हाला एक निश्चित सांगतो की पीक विमा तुम्हाला जो 1 रुपयात देण्यात येत आहे याच्या मागचं जे कारण आहे महत्वाचं, हे मी गावागावात लोकांना मीटिंगमध्ये समजावून सांगायला लागलो. आणि ते कारण जर सत्य ठरते का नाही तुम्ही बघा की किती पद्धतशीर त्यांनी आपल्या विरोधात गेम केलेला आहे. आज जरी आपल्याला वाटत असेल की 1 रुपयात पीक विमा आहे, तर हा गेम खूप मोठा आपल्या शेतकऱ्याच्या विरोधात चालू आहे. याच्याकडे सुद्धा आपल्याला ध्यान देणं कर्तव्य आहे आपलं. त्याच्यामुळे आपल्याला यावर्षी काहीही झालं तर तुम्ही पीक विमा फाडल्यानंतर फक्त 1 दिवस द्यायची तयारी करा. हेक्टरी 25,000 रुपये कसे मिळवून द्यायचे याची तयारी मी केलेली असं समजा. मी तुम्हाला तारखा, वाईज, टाइम आणि त्यावेळेस त्या ठिकाणी जेव्हा पाऊस पडल त्याच्यानंतर तहसीलदाराला सुद्धा त्या ठिकाणची रिपोर्टिंग, ह्या साऱ्या भानगडी आपण ॲट ए टाइम उभ्या करणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. तुम्ही काय करून घ्यायचंय प्रशासनाकडून हे मला चांगलं ज्या बाबतीत आता जमलंय. कारण मागच्या वर्षी ट्रेलर उभं केलं होतं आपण, यावर्षी पीक विम्याचा पिक्चर रिलीज करू आणि एवढा मोठा करू की शेतकऱ्याला यावर्षी खरंच पीक विमा अशा पद्धतीने मिळवला जातो. बाबा पश्चिम महाराष्ट्रात होऊ शकतं तर मग आपल्या इथं का नाही, हा माझा तुम्हाला सवाल आहे. फक्त रस्त्यावर यायची तुम्ही तयारी ठेवा 2 दिवस, एक सोयाबीनसाठी आणि दुसरा पीक विम्यासाठी. ही 2 दिवस तयारी ठेवा. बाकी तयारी दामोअण्णा इंगोले बराबर करतो, तुम्ही त्याची काही चिंता करू नका. फक्त ती तयारी ठेवा ही तुम्हाला विनंती करायला तुमच्या समोर लाईव्ह आलो होतो. कोणाची काही अडचण जरी असली तरी या पेजच्या खाली तुम्ही अडचण जरी टाकली तरी काही हरकत नाही. तुम्हाला त्या अडचणीचं उत्तर सुद्धा तुम्हाला तुमचं मिळून जाईल काही अडचण असली तर, किंवा थेट कॉन्टॅक्ट जरी माझ्याशी केला तरी काही अडचण नाही. आणि माझी दुसरी एक विनंती आहे, पीक विम्याची कदाचित काही शेतकऱ्यांना तक्रार करता जरी येत नसल तरी त्यांनी आम्हाला सांगा. आपला कार्यकर्ता त्या गावात जाऊन ती तक्रार व्यवस्थितरित्या त्या शेतकऱ्याला करून देईल. इथपर्यंतची तयारी आपण केली आहे. कारण गरीबातला गरीब आणि लहानातला लहान शेतकरी ज्याच्याकडे व्हॉट्सअप नाही त्याचं सुद्धा नुकसान झालं नाही पाहिजे, ही काळजी आपण यावर्षी शेतकऱ्याची घेतोय. त्याच्यामुळं निष्कर्ष मनात बांधून घ्या ठामगाठ की यावर्षी टार्गेट हेक्टरी 25,000 रुपयाच्या वर हे फायनल ठरलेलं आहे आपलं. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. मी सुद्धा तुमचा आभारी आहे. कधी लागलं तर अजून काही सूचना देत राहील. धन्यवाद. थँक्यू.